माझे नाव वीरेंद्र आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही होते. घरात कशाचीही कमतरता नव्हती. कधीकधी एखादी व्यक्ती स्वतःच्या हातांनी आपले आयुष्य खराब करते आणि बहुतेक हे असे लोक असतात जे खूप अहंकारी असतात. मीही एकेकाळी खूप अहंकारी होतो. मला माझ्या संगोपनाचा खूप अभिमान वाटत होता. मी माझा मुलगा खूप चांगला मानला. मला एक मुलगा आणि एक मुलगी होती. माझा मुलगा माझ्या मुलीपेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. मला मुलगा मुलगी असा भेदभाव करण्याची सवय होती. माझी पत्नी मला समजावून सांगायची की ती मुलगी ही तुमची आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद का करता? आपली मुलगी खूप चांगली आहे. मी तिला चांगले संस्कार दिले आहेत. तुम्हाला वाटतं की मुलीच फक्त आईवडिलांची इज्जत खराब करण्यासाठी असतात. पण आपली मुलगी तशी नाही. प्रत्येक मुलगी सारखी नसते. पण मी माझ्या बायकोला प्रत्येक वेळी सांगायचो की प्रत्येक मुलगी सारखीच असते. तुझं कुणा दुसऱ्यावर प्रेम नव्हतं का? आणि जेव्हा त्याने तुझ्याशी लग्न केले नाही तेव्हा तू माझ्याशी लग्न केलेस. माझ्याकडे पहा, मी एक माणूस आहे. मी माझ्या आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न केले आहे. माझे बोलणे ऐकून माझ्या बायकोला लाज वाटायची आणि नंतर मला काही सांगायची तिची हिंमत नव्हती. कारण मला मुली अजिबात आवडत नव्हत्या. मुली म्हणजे आईवडिलांवर ओझं असल्यासारखं मला वाटत होतं. माझी मुलगी जन्मल्या दिवसापासून मला मुलींचा तिरस्कार वाटत होता. कारण आमच्या कुटुंबात 6 भाऊ होते आणि आम्हा सर्व भावांना मुलगे होते. मला एक मुलगी होती. खरे तर देवाने मला मुलगा दिला होता. त्यामुळेच माझ्या मुलावर खूप प्रेम होते. माझ्या मुलाने M.Com केले होते, तर मी माझ्या मुलीला हायस्कूल पूर्ण केल्यानंतरच घरी बसवले होते. माझ्या मुलीला पुढे शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी तिने मला खूप आग्रह केला. ती म्हणाली होती की माझ्या भावाने जेवढे शिकले आहे तेवढेच मलाही शिकायचे आहे. पण मुलींचा शिकून काही फायदा नाही असे खडसावून मी तिला शांत केले. एक ना एक दिवस त्यांना निरोप देऊन सासरच्या घरी जावेच लागते. तर मुलगे व्यवसाय पुढे करतात. माझे बोलणे ऐकून माझी मुलगी खूप रडायची. कदाचित माझ्या बोलण्याने तिचे मन दुखावले असेल, पण मला त्याची पर्वा नव्हती. मला फक्त माझ्या मुलाची काळजी होती. तो काय आणि केव्हा खातो, तो कधी जातो कुठे, तो बरोबर आहे की नाही, मी नेहमी माझ्या मुलाची काळजी करण्यात व्यस्त होतो. कधीकधी माझ्या मुलीची तब्येतही बिघडली म्हणून मी मागे फिरून तिला कधी विचारले नाही. तर माझी बायको मला पुन्हा पुन्हा सांगत होती की माझ्या मुलीसाठी औषधं आणा, तिला कुठेतरी डॉक्टरकडे घेऊन जा, तिची तब्येत बरी नाही. मी माझ्या पत्नीला सांगत होतो, आपल्या मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे. तू तिची काळजी घे आणि तू तिला डॉक्टरकडे घेऊन जा. मला डॉक्टरांकडे जायला वेळ नाही. माझे म्हणणे ऐकून माझी बायकोही मला कधीकधी म्हणायची, तुम्ही मुलगा आणि मुलगी यांच्यात इतका फरक करू नका की जितका तुम्ही मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करत आहात. कधी असे व्हायला नको की जेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल तोपर्यंत उशीर झालेला असेल. मी माझ्या बायकोला म्हणायचो, तू गप्प बस. माझे बोलणे ऐकून माझी पत्नी गप्प व्हायची. कदाचित ती रडायचीही. पण त्या 2 आई आणि मुलींच्या अश्रूंची मला कधीच पर्वा नव्हती. आजकाल वातावरण खूप वाईट आहे, म्हणूनच मी माझ्या मुलीला घरीच ठेवतो. मी माझ्या पत्नीला सांगितले होते की जर माझी मुलगी घर सोडून गेली आणि काही गंभीर घडले तर मी तिला घटस्फोट देईल आणि तिला घरातून हकलून देईल. या भीतीपोटी माझ्या पत्नीने आमच्या मुलीची खूप काळजी घेतली आणि दिवसभर तिला डोळ्यांसमोर ठेवले. कारण तिला माहीत होते की काही चुकले तर त्याचे परिणाम माझ्या पत्नीला भोगावे लागतील. खूप वर्षांपूर्वी आमच्या गावात लहान मुलांच्या कपड्यांचे दुकान होते, पण ते चालत नव्हते. माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुम्ही मुलांच्या कपड्यांऐवजी कॉस्मेटिकचे दुकान उघडा, ज्यामध्ये मेकअपच्या वस्तू, दागिने आणि महिलांना आवश्यक असलेल्या काही वस्तूंचाही समावेश आहे. आजकाल काळ खूप पुढे गेला आहे. मुली मेकअपला अधिक महत्त्व देऊ लागल्या आहेत. म्हणून जर तुम्ही तुमच्या दुकानात कॉस्मेटिक वस्तू ठेवल्या तर तुम्हाला अधिक कमाई होईल. मी माझ्या मित्राचे म्हणणे ऐकले. हे खरे होते. काळ खूप पुढे गेला आहे. आजकाल मुली खूप मेकअप करू लागल्या आहेत आणि सौंदर्य प्रसाधनांचे मूल्य वाढू लागले आहे. पण मी माझ्या मुलीला मेकअप करायला कधीच परवानगी दिली नाही. मी नेहमी माझ्या मुलीला सांगायचो की जर मला तुझ्या ओठांवर लिपस्टिक दिसली तर मी तुला जाळून टाकेल. माझ्या मुलीने अजिबात मेकअप केला नव्हता. पण इतर मुलींना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. म्हणूनच मी माझ्या दुकानात कॉस्मेटिक वस्तू ठेवल्या होत्या. माझे दुकान चालू लागले आणि माझा व्यवसाय चांगला झाला. माझ्या दुकानात बहुतेक मुली आणि स्त्रियाच यायच्या, त्यामुळे मला त्यांना सांभाळता येत नसे. त्या सर्व महिलांना हाताळण्यासाठी मी माझ्या दुकानात सेल्स गर्ल्स ठेवल्या होत्या. कारण त्या माझ्या महिला ग्राहकांशी बोलल्या तर बरे झाले असते आणि त्या ग्राहकांशी सहज बोलतही होत्या. या मुली सहज माझ्या दुकानात काम करायला आल्या, कारण आमच्या गावातील काही मुलींना नोकरीची गरज होती. त्यांना माझ्या दुकानात नोकरी मिळू शकते हे कळाल्यावर त्या आल्या. पण मी या मुलींवरही खूप कडक असायचो, कारण त्या दुकानात आल्यावर त्यांच्याकडे मोबाईल असायचा. मी काही कामासाठी दुकानाबाहेर गेलो तर या मुली फोनवर बोलत असायच्या आणि मोबाईल फोन जास्त वापरणाऱ्या मुली मला आवडत नव्हत्या. म्हणूनच फोनवर खूप व्यस्त असलेल्या कोणत्याही मुलीला मी शिव्या द्यायचो. कधीकधी मुलींना माझ्या टोमण्यांनी वाईट वाटायचे, म्हणून ती नोकरी सोडून पळून जायची. त्यामुळे मी लगेच तिची जागा दुसरी मुलगी कामाला ठेवत होतो आणि त्यांना कडकपणे समजावून सांगत होतो
की माझ्या दुकानात अशा कोणत्याही प्रकारची कृती करू दिली जाणार नाही जी मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला योग्य कपडे घालून माझ्या दुकानात यावे लागेल आणि कोणत्याही मुलीला मोबाईल फोन वापरू दिला जाणार नाही. आता मी रिसेप्शनवर बसू लागलो आणि त्या मुली ग्राहकांना सांभाळायच्या. माझं दुकान खूप मोठं झालं होतं. माझे दुकान रस्त्यावर होते, त्यामुळे बरेच ग्राहक माझ्याकडे येत असत. काही मुली अशा होत्या ज्यांच्याकडे ओढणीही नव्हती. त्यांच्याकडे पाहून मी डोळे मिटून विचार करायचो की शहराच्या वातावरणाप्रमाणेच गावातील वातावरणही बिघडत चालले आहे आणि मी माझ्या मुलीला पूर्णपणे घरात बंदिस्त करून ठेवावे, कारण आजकाल तेथील वातावरण खूप खराब आहे. महिलांना कपडे घालण्याचीही अक्कल नसते. तिने असे कपडे घातले की तिचे अर्धे शरीर दिसत होते. माझी मुलगी मला खूप घाबरते याचा मला अभिमान वाटायचा. तिला इतकी भीती वाटते की ती माझ्यासमोर येऊन बघतही नाही. तर या मुली बघा, काही मुली माझ्या दुकानात मुलांसोबत खरेदी करायला यायच्या, तर काही मुली त्यांच्या वडिलांसोबत यायच्या. माझ्या मुलीवर अशा लोकांचा प्रभाव पडावा असे मला वाटत नव्हते. मला फक्त माझ्या मुलीचे जगाच्या सुखांपासून संरक्षण करायचे होते. माझ्या मुलावर खूप प्रेम होते. माझ्या मुलाने शिक्षण पूर्ण केले होते आणि आता त्याला नोकरी मिळाली होती. तो जो ऑफिसमध्ये जायचा तिथे मी त्याला वारंवार फोन करून त्याच्याबद्दल विचारायचे. माझा मुलगा म्हणायचा की मी ठीक आहे, मी अन्न खाल्ले आहे. तर मला माझ्या मुलीला बघायलाही आवडत नव्हते. एक दिवशी मी घरी आलो तेव्हा माझी मुलगी घरात कुठेच हजर नसल्याचे मी पाहिले. तसेच मला माझी पत्नी कुठेही दिसत नव्हती. काही वेळाने माझी मुलगी आणि पत्नी घरात शिरल्या, म्हणून मी ते पाहिले. माझ्या पत्नीने आमच्या मुलीला तिच्यासोबत बाहेर नेले होते. मी माझ्या बायकोला खूप खडसावले आणि तिला म्हणालो, माझ्या परवानगीशिवाय तिला घरातून बाहेर काढण्याची हिंमत कशी झाली? माझी बायको विचारू लागली, तुम्हाला काय झालंय? तुम्हाला कशाचा राग आहे? मुलगी इतर कोणासोबतही गेली नाही, तर फक्त माझ्यासोबत गेली. मी म्हणालो, माझ्या मुलीने घराबाहेर जावे असे मला वाटत नाही आणि हे जगाचे विचित्र छंद पाहून तिला स्वतःही त्यात पडावेसे वाटेल. जेव्हा मुली बाहेर जातात तेव्हा मुले त्यांच्याकडे पाहतात आणि माझ्या मुलीला कोणी पाहू नये असे मला वाटते. आजकाल फॅशनेबल मुली कशा कपडे परिधान करतात हे तुला माहिती आहे का? एखाद्या दिवशी तिलाही फॅशनेबल कपडे घालण्याची आवड निर्माण झाली तर आपण काय करणार? मी तुला सांगतो की कोणत्याही दिवशी कोणतीही मोठी किंवा कमी समस्या उद्भवल्यास मी तुला विचारेल. माझी पत्नी म्हणाली, तुम्हाला नेहमी भीती वाटते की तुमच्या मुलीचे काही चुकेल. त्याच मुलींची चूक असते ज्यांचे पालनपोषण चुकीच्या पद्धतीने केले जाते. मी माझ्या मुलीचे खूप चांगले संगोपन केले आहे आणि तिला चांगले संस्कार दिले आहेत. मला माझ्या संगोपनावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या मुलीवर जास्त विश्वास आहे, जी कधी काहीही चुकीचे करू शकत नाही. असो, ती माझ्याबरोबर घराबाहेर गेली होती. ती एकटी गेली नव्हती, ज्याबद्दल तुम्ही खूप गोष्टी सांगत आहात. त्या दिवशी माझी मुलगीही रडायला लागली आणि म्हणाली, पप्पा तुम्ही मला समजता तितकी मी वाईट नाही. मी पण तुमची मुलगी आहे. भावाप्रमाणे एकदा माझ्याही डोक्यावर प्रेमाचा हात ठेवा. मी म्हणालो, ठीक आहे, तुझा मूर्खपणा थांबव आणि आज जा. माझा मुलगा रात्री घरी यायचा तेव्हा मी त्याच्याशी तासनतास गप्पा मारत बसायचो. दुसऱ्या दिवशी मी प्रत्यक्षात माझ्या दुकानात गेलो आणि पाहिले की माझ्या दुकानात काम करणाऱ्या रेहा नावाच्या मुलीला भेटायला एक मुलगा आला होता. कारण आज मी उशिरा घरी पोहोचलो होतो आणि एका मुलीकडे दुकानाची चावी होती. तिने लवकर दुकान उघडले. तो मुलगा दुकानातून निघताना पाहून मी रेहाला विचारले, हा मुलगा कोण आहे? तर माझ्या प्रश्नाने ती घाबरली आणि खूप घाबरायला लागली. मला समजले की तो तिचा प्रियकर असावा. मी तिला खूप शिवीगाळ केली आणि तिचा अपमान केला आणि तिला माझ्या दुकानातून हकलून दिले. तिला बचावात काही बोलायचे होते पण मी तिला बोलण्याची संधी दिली नाही. ती पुन्हा पुन्हा हेच सांगत होती, काका माझे एकदा तरी ऐका, मला तो मुलगा आवडतो, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. पण तरीही मी तिला हकलून दिले कारण मी प्रेमविवाहाच्या खूप विरोधात होतो. मला अशा मुली अजिबात आवडत नव्हत्या ज्या आपल्या आईवडिलांची इज्जत खराब करतात आणि त्यांच्या घरातून पडून जातात. ही मुलगी निघून जाताच मी दुसरी मुलगी ठेवली. मी आमच्या शेजारी राहणारी एक मुलगी पाहिली जिने खूप विचित्र कपडे घातले होते. तिला बघून माझे डोळे पाणावले, पण मी तिला गोष्टी सांगण्यात कसर सोडली नाही. मी त्या मुलीला म्हणालो की तुम्हा मुलींना असे कपडे घालायला लाज वाटत नाही? तुमच्यासारख्या मुलीच असे कपडे घालून मुलांना त्यांच्याकडे बोलावतात. मग जेव्हा मुलं काही चुकीचं पाऊल उचलतात तेव्हा तुम्ही पोरांना दोष देता. माझे म्हणणे ऐकून ती मुलगी म्हणाली, काका जर आपण मुलींचे कपडे घातल्यामुळे वातावरण खराब होत असेल तर मुलेही चुकीची पावले उचलतात. तर तुम्ही तुमच्या मुलाला नियंत्रणात ठेवा. तुमचा मुलगा बाहेर कुठल्या तरी मुलीसोबत फ्लर्ट करत असण्याची शक्यता असेल. मी तिला म्हणालो, मी माझ्या मुलांना खूप चांगले वाढवले आहे. माझा मुलगा कधीही कोणाच्या मुलीकडे पाहू शकत नाही. मला त्या मुलीचा खूप राग आला. आजच्या पिढीचे काय होत आहे तेच कळत नाही. काही दिवसांनी आमच्या शेजारी राहणाऱ्या शर्माजींची मुलगी आणि जिच्यावर त्यांचा खूप विश्वास होता, त्यांनीही त्यांच्या मुलीला घरात कैद करून ठेवले, जसे मी माझ्या मुलीला कैद केले. एक दिवस मला कळालं की त्यांच्या मुलीने छतावर कपडे पसरवण्याच्या बहाण्याने लोकलमध्ये राहणाऱ्या मुलासोबत छतावरून उडी मारून पळ काढला होता. याचा अर्थ मुलींवर कितीही बंधने लादली तरी त्या घरातून पडून जात होत्या. म्हणूनच मी ठरवलं की माझ्या मुलीचं लग्न लवकरात लवकर करायचं.
त्यांची मुलगी पडून गेल्याने शर्माजींची अवस्था अतिशय वाईट झाली आणि संपूर्ण परिसरात त्यांची बदनामी झाली. माझी अवस्था शर्माजींसारखी व्हावी असे मला वाटत नव्हते. म्हणून मी माझ्या पत्नीला सांगितले की मला माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे. माझे म्हणणे ऐकून माझ्या पत्नीने विचारले, आता आपल्या मुलीच्या लग्नाची एवढी घाई का आहे? आधी आपण आपल्या मुलाचे लग्न लावून दिले पाहिजे. मी म्हणालो, नाही, माझ्या मुलाचे लग्न होईल, पण प्रीतीचे लग्न होणे खूप गरजेचे आहे. माझी मुलगी प्रीती म्हणू लागली, पप्पा, मला आता तुमच्यासोबत राहायचे आहे. इतक्या लवकर माझे लग्न करू नका. पण मला शर्माजींसोबत घडलेली घटना पुन्हा पुन्हा आठवत होती. म्हणूनच मी माझ्या मुलीचे लग्न महिनाभरात करायचे ठरवले होते. माझी पत्नी मला पुन्हा पुन्हा विचारत होती, एवढ्या लवकर लग्न करायचं काय प्रयोजन? पण या घरात माझा निर्णय आहे असं मी म्हटलं होतं. मी कोणाचे ऐकणार नाही. जेव्हा मी माझ्या मुलाला याबद्दल सांगितले तेव्हा तोही तेच म्हणाला, पप्पा, प्रीतीचे लवकरात लवकर लग्न झाले तर बरे होईल. तरीही मी मुलाचा मुद्दा सोडू शकलो नाही. म्हणूनच मी स्वतः माझ्या मुलीसाठी एक नाते शोधले. माझ्या एका मित्राने मला त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाबद्दल सांगितले. जेव्हा मी त्या मुलाला भेटलो तेव्हा तो मला खूप मैत्रीपूर्ण वाटला. म्हणून मी माझ्या मुलीचे नाते तिथेच निश्चित केले. त्या कुटुंबात मुलाची आई आणि मुलगा यांच्याशिवाय कोणीच नव्हते. त्याचे वडील मरण पावले होते आणि त्यांच्याकडे बरीच मालमत्ता होती. याबाबत मी माझ्या पत्नीला सांगितल्यावर माझी पत्नी म्हणाली की आपण मुलाची सखोल चौकशी करू. पण मी आधीच सखोल चौकशी केली होती. मी बायकोला म्हणालो, तू या घरची स्त्री आहेस, त्यामुळे निर्णय पुरुषांवर सोड. मी आणि माझा मुलगा जाऊन लग्नाची तारीख निश्चित केली होती. अशा रीतीने महिनाभरातच माझ्या मुलीचे लग्न झाले. मी पाहिले की माझी मुलगी लग्नाच्या वेळी खूप रडत होती आणि वारंवार म्हणत होती, पप्पा, तुम्ही माझ्याशी इतकी घाई का करत आहात? मी काय चूक केली आहे? पण मी माझ्या मुलीचे ऐकले नाही आणि घाईघाईत तिचे लग्न लावून दिले. माझी मुलगी निरोप घेऊन सासरच्या घरी गेली. तेव्हा माझ्या मनातून ओझं हटलं होतं की माझी मुलगी आता तिच्याच घरची आहे. त्यामुळेच आता मला कशाचीच भीती वाटत नव्हती. कारण जोपर्यंत माझी मुलगी घरी होती तोपर्यंत मला ती एक ओझं वाटत होती आणि मी नेहमी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. कदाचित ती माझ्या इज्जतीशी खेळू नये. शेवटी गावात मला खूप मान होता आणि सगळे म्हणायचे की त्यांनी माझ्या मुलीला पाहिलेही नाही. माझी मुलगी कधीतरी वाईट संगतीची शिकार होऊन बिघडली पाहिजे आणि मग असा अपमान व्हावा असे मला वाटत नव्हते. मला नेहमी माझ्या मानपमानाची फार काळजी वाटत असे. आता मला माझ्या मुलाचे लग्न करायचे होते. म्हणूनच मी माझ्या पत्नीला सांगितले की लवकरात लवकर तिच्या मुलासाठी मुलगी शोधायला सुरुवात करा आणि मुलगी खूप सुंदर असावी. मुलींच्या बाबतीत मी किती कठोर होतो हे माझ्या मुलाला चांगलेच माहीत होते आणि मी प्रेमविवाहाच्याही विरोधात होतो. मला प्रेमविवाह आणि मुलींनी प्रेमविवाह करणे अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे माझा मुलगा कधीही चुकीचे पाऊल उचलू शकणार नाही. माझा मुलगा माझ्या निर्णयापुढे डोके टेकेल असे मला माहीत होते. तो आमच्या इच्छेनुसारच लग्न करेल. जेव्हा माझ्या पत्नीने माझ्या मुलाला विचारले की आम्ही तुझ्यासाठी मुलगी शोधू लागलो आहोत, तेव्हा माझ्या मुलाने तिला कोणतेही उत्तर दिले नाही. माझ्या मुलीच्या लग्नाला हळूहळू 2 महिने होत गेले होते. पण मी तिच्याकडे मागे वळून पाहिले नाही. कारण तिने तिच्या कुटुंबात आनंदी राहावे अशी माझी इच्छा होती. आईवडिलांच्या घरी जास्त फिरणाऱ्या मुलींचीही घरं खराब होतात. माझी पत्नी माझ्या मुलासाठी मुली शोधत होती. पण आजपर्यंत तिला तिच्या आवडीची मुलगी सापडत नव्हती. कारण मी माझ्या पत्नीला सांगितले होते की माझ्या मुलाचे लग्न चांगल्या कुटुंबातील मुलीशी कर. असेच बरेच दिवस निघून गेले. आत्तापर्यंत माझ्या बायकोला तिच्या मुलासाठी एकही मुलगी पसंत नव्हती. एके दिवशी माझा मुलगा म्हणाला, बाबा, मला व्यवसाय सुरू करायचा आहे. मी किती दिवस जॉब करत राहीन? मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. माझ्या मुलाकडून ऐकून मला खूप आनंद झाला. मी म्हणालो, ही खूप चांगली गोष्ट आहे. मला सांग, तू तुझा व्यवसाय कधी सुरू करत आहे? मी माझ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो. माझा मुलगा म्हणाला, खरं तर बाबा, मला माझ्या व्यवसायासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे आणि ते फक्त तुम्हीच मला देऊ शकता. मी म्हणालो, बेटा, 50 लाख रुपये खूप आहेत. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. माझे म्हणणे ऐकून माझ्या मुलाने तोंड लटकवले. मी त्याला उदास बघू शकलो नाही. म्हणून मी त्याला सांगितले की मी पैशांची व्यवस्था करून तुला देतो. उदास होऊ नको. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. मी पैशांची व्यवस्था करण्यात व्यस्त होतो. गावातच माझी एक जमीन पडून होती जी खूप जुनी झाली होती. माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी पैशांची गरज भासली तर मी ही जमीन विकेल असे मला वाटले. माझ्या आजूबाजूला ही अजून एक जमीन पडून होती जी माझ्या वडिलांनी माझ्या नावावर केली होती. मी इकडे तिकडे पडण्यात व्यस्त होतो. जेव्हा माझी पत्नी म्हणू लागली, आपल्या मुलीच्या लग्नाला 2 महिने झाले आहेत आणि आजपर्यंत आपल्यापैकी कोणीही तिच्या सासरच्या घरी गेलेले नाही. ती पण अजून आपल्या घरी आली नाही. तिच्या सासरच्या घरी जाऊन तिची प्रकृती विचारली पाहिजे. मी म्हणालो, मला वेळ नाही. जेव्हा मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी जाईन. मी जमीन विकण्याच्या प्रयत्नात व्यस्त होतो. जमीन विकल्याबरोबर मी माझ्या मुलाला 50 लाख रुपये दिले. त्या पैशाने माझा मुलगा खूप खुश होता. शहरात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास असल्याचे त्याने सांगितले होते. माझा मुलगा त्याच्या वस्तू पॅक करून 3 महिन्यांसाठी शहरात गेला. तो म्हणाला होता की माझा संपूर्ण व्यवसाय सुरू होताच मी तुम्हा सर्वांना व्यवसायाच्या उद्घाटनासाठी निश्चितपणे आमंत्रित करेल. असे सांगून माझा मुलगा आमच्या घरातून निघून गेला. पण माझा मुलगा या 3 महिन्यात एकदाही घरी आला नाही. तो फक्त फोनवरच बोलत असे.
हळूहळू 3 महिने पूर्ण झाल्यावर माझा मुलगा घरी परतला नाही. मी त्याला सतत फोन करत होतो, पण माझ्या मुलाने फोन घेतला नाही. मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटत होती, म्हणून मी शहरात जायची तयारी करू लागलो. जेव्हा माझ्या मुलाने स्वतः फोन केला आणि माझ्या मुलाने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण मला माझ्या मुलाकडून ही अपेक्षा नव्हती. माझा मुलगा म्हणाला, "पप्पा, मी शहरातील एका मुलीशी लग्न केले आहे. मी तुमच्याशी खोटे बोललो. मी तुमच्याकडून 50 लाख रुपये व्यवसायासाठी नाही तर माझे स्वतंत्र घर घेण्यासाठी घेतले होते आणि काही पैसे माझ्याकडे ठेवले होते. या सर्वांसह मी येथे माझे घर घेतले आहे आणि लग्न देखील केले आहे. मी माझ्या पत्नीसोबत माझे वेगळे आयुष्य जगत आहे आणि मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे. मी तुला माझ्या पसंतीच्या मुलीबद्दल सांगितले नाही, कारण मला माहीत होते की तुम्ही माझे लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशी करणार नाहीत, कारण तुम्ही प्रेमविवाहाच्या विरोधात आहात. म्हणूनच मी हे सर्व केले आहे." त्या दिवशी मला माझ्या मुलाचा खूप राग आला होता. हे मी माझ्या पत्नीला सांगितल्यावर तीही रडू लागली. त्या म्हणाल्या, "आम्हाला एकुलता एक मुलगा आहे, जो आमच्या म्हातारपणाचा आधार होता. तो आपल्यापासून वेगळा राहू लागला आहे. मुली म्हातारपणी आईवडिलांना सोडून जातात, पण आपला मुलगा आपल्याला सोडून गेला आहे." तिचे प्रेम जागृत होत असल्याने ती ढसाढसा रडत होती. ज्याच्याशी मी कधीच मोठ्या आवाजात बोललो नव्हतो तो मुलगा, आज फोनवर मी त्याला अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने रागाने कॉल डिस्कनेक्ट केला, पण आज मला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटू लागला. माझी बायको म्हणू लागली, "गरज नाही की मुलगी नेहमी आईवडिलांच्या इज्जतीशी खेळते. आज तुमच्या मुलाने तुमच्या इज्जतीशी खेळ केल्याचे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असेल. ज्या मुलासाठी तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलीवर प्रेम केले नाही, त्या मुलाने तुमचे काय केले असेल हे आज तुम्हाला कळाले असेल." मला माझ्या बायकोचा खूप राग आला, म्हणून मी तिला ओरडलो. ती गप्प झाली, पण माझी बायको एकदम बरोबर होती. तिने जे सांगितले ते मला पटले. असेच बरेच दिवस निघून गेले. आता मला फक्त माझ्या मुलाचा विश्वासघात आठवत होता, जो त्याने मला दिला होता, आणि मी यापुढे काहीही पाहू शकत नव्हतो. माझ्या मुलाने माझ्यासोबत असे का केले हीच एकच गोष्ट माझ्या मनात घोळत राहिली. मुलाच्या दुःखाने माझी पत्नीही आजारी पडू लागली आणि ती अजून आपल्या मुलीलाही भेटली नव्हती. एका रात्री माझी बायको खूप रडत होती. ती म्हणाली, "मला एकदा तुझ्या मुलीला भेटायला घेऊन जा. तिचे लग्न होऊन इतके दिवस झाले आहेत की ती अजून इथे आलेली नाही. ती कोणत्या अवस्थेत आहे हे माहीत नाही. माझे हृदय तिच्यासाठी दुखते. आपली मुलगीही आपल्याला सोडून गेली आणि आपला मुलगाही राहिला नाही. आपण एकटे झालो आहोत." हे बोलून माझी बायको खूप रडायची. तिला अशा अवस्थेत पाहणे मला सहन होत नव्हते. त्या रात्री मी तिला धीर दिला आणि तिला झोपवले, जेणेकरून ती झोपू शकेल, आणि सांगितले की मी तुला सकाळी तुझ्या मुलीच्या सासरी घेऊन जाईल. आपण दोघे तिथे जाऊ आणि मी तुझ्याशी तिची भेट करून देतो. माझे म्हणणे ऐकून तिला समाधान वाटले आणि ती झोपी गेली. पण सकाळ होऊनही खूप उशीर झाला होता, पण माझी बायको उठली नाही. माझ्या पत्नीला सकाळी लवकर उठून माझ्यासाठी नाश्ता बनवायची सवय होती, कारण मला दुकानातही जावं लागायचं. पण त्या दिवशी माझी पत्नी सकाळपर्यंत ज्या स्थितीत झोपली होती त्याच स्थितीत बेडवर पडून राहिली. मी तिच्या जवळ जाऊन तिला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझी पत्नी या जगात राहिली नाही हे पाहून मला धक्काच बसला. माझ्या पत्नीच्या मृत्यूचे मला खूप वाईट वाटले. ती मला अशी सोडून जाईल हे मला माहीत नव्हते. तिला तिच्या मुलांची आठवण येत होती आणि ती माझ्या मुलीला सर्वात जास्त मिस करत होती. प्रीतीला भेटायला मी नक्कीच तिला घेऊन गेलो असतो, पण तिने सकाळ होण्याची वाटसुद्धा पाहिली नाही आणि तिने हे जग सोडले. मी माझ्या मुलीच्या सासऱ्यांना फोन केला आणि तिची आई वारल्याची बातमी दिली. तिने लवकरात लवकर घरी यावे. माझी मुलगी घरी आली तेव्हा ती ढसाढसा रडत होती. आईचा मृतदेह पाहून तिचा धीर सुटला होता. त्या दिवशी मीही माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिचे सांत्वन केले. माझ्या आयुष्यातील तो पहिला दिवस होता जेव्हा माझ्या मुलीला रडताना पाहून मला वेदना होत होत्या. पण आईच्या निधनावेळी माझा मुलगा आला नाही याचे मला वाईट वाटले, कारण त्या दिवशी मी माझ्या मुलाला रागाने फोन करून सांगितले होते की आता तू स्वतःचा संसार उभा केला आहेस, त्यामुळे तुला आमच्या घरी येण्याची गरज नाही. आम्ही तुझ्याशी सर्व संबंध संपवत आहोत. मला राग आला. मी त्याला हे सर्व सांगितले होते, पण त्याची आई वारली होती, त्यामुळे त्याने नक्कीच इथे यायला हवे होते. त्या दिवशी मला जाणवले की मी माझ्या मुलावर जेवढे प्रेम करतो, पण तो तितकाच फसवा आणि दुटप्पी माणूस निघाला होता. माझ्या पत्नीच्या मृत्यूला 3 दिवस उलटून गेले होते. माझी मुलगी आमच्याकडे 3 दिवस राहिली. माझ्या मुलीची तब्येत खूपच कमकुवत झाल्याचे मी पाहिले होते. घरातील सर्व कामे ती करत होती. ती मला वेळेवर जेवण आणि औषधे देत होती, कारण मी मधुमेहाचा रुग्ण आहे आणि माझी औषधे चालू होती. पण माझ्या मुलीला माहीत नव्हते की माझ्या पत्नीचे दुःख आणि माझ्या मुलाच्या बेवफाईने मला आतून तोडून टाकले होते. 3 दिवसांनी माझ्या मुलीचा नवरा तिला न्यायला आला, पण तिला सासरच्या घरी जायचे नव्हते. मला माहीत नाही काय प्रकरण आहे. ती तिच्या नवऱ्याला खूप घाबरत होती आणि मला वारंवार काळजी करत होती की माझ्या वडिलांची काळजी कोण घेईल माझ्या गेल्यानंतर. मी माझ्या मुलीला म्हणालो, "तू तुझ्या सासरच्या घरी जा. इथे राहिल्यामुळे तुमच्या घरात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये असे मला वाटते." माझी मुलगी म्हणाली, "बाबा, मला तुमची काळजी वाटते. माझ्यानंतर तुम्हाला कोण अन्न देईल? आता आईही हे जग सोडून गेली आहे. तुमची सेवा कोण करणार?" मी म्हणालो, "माझी काळजी करू नको. आता मला एकटे राहावेच लागेल. तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष द्या." माझी मुलगी घरातून निघून गेली होती, पण निघताना ती वारंवार दारातून माझ्याकडे बघत होती आणि म्हणत होती, "बाबा, स्वतःची काळजी घ्या."
आज माझ्या मुलीला माझी एवढी काळजी पाहून मी तिच्याबद्दल खूप विचार करत होतो. हीच माझी मुलगी होती, जिला माझी इतकी काळजी वाटत होती. आणि हा मुलगा होता जो आईच्या मृत्यूनंतरही घरी आला नाही. मला खूप एकटं वाटत होतं, कारण या घरात कोणीच उरलं नव्हतं. मी दिवसभर दुकानात घालवायचो आणि घरी आल्यावर घर घायला घाई करत असे. मी आधीच मधुमेहाचा रुग्ण होतो, तर आता वेळेवर जेवण न मिळाल्याने दिवसेंदिवस आजारी पडत होतो. मला स्वयंपाक कसा करायचा हे कळत नव्हते असे नाही. असो, आजकाल सर्वच वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. मला आता या एकाकी घरात खाण्यापिण्यासारखे वाटत नव्हते आणि माझी प्रकृती दिवसेंदिवस कमजोर होत होती. एके दिवशी मला चक्कर आली आणि मी दुकानातच पडला. दुकानातील मुलींनी मला उचलून काही लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांनी माझ्या मुलीलाही बोलावले. तिला माझ्याबद्दल कळताच माझी मुलगी दवाखान्यात आली आणि म्हणाली, "पप्पा, मला माहीत आहे की तुम्ही स्वतःची काळजी घेत नसाल. आता मी तुमच्यासोबत राहीन आणि तुमची खूप काळजी घेईन." मी माझ्या मुलीला म्हणालो, "नाही मुलगी, तू माझी काळजी घेशील, पण तुझ्या सासरची काळजी कोण घेणार?" माझी मुलगी म्हणाली, "बाबा, त्यांची काळजी करू नका." मी म्हणालो, "मी अशी कशी काळजी करू शकत नाही? ठीक आहे, मला सांग, तुला तुझ्या सासरच्या लोकांचा काही त्रास आहे का? तुझं लग्न झाल्यापासून आम्ही तुझी कसलीही चौकशी करण्याचा प्रयत्न केला नव्हता. यासाठी मी तुझी माफी मागतो." माझी मुलगी म्हणू लागली, "हो पप्पा, मी तिथे खूप आनंदी आहे." हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर मी घरी आलो तेव्हा माझी मुलगीही माझ्यासोबत घरी आली. असेच बरेच दिवस निघून गेले. मी घरी आजारी पडलो होतो, पण आता घरची परिस्थितीही बिकट होत चालली होती, कारण दुकानही बराच वेळ उघडत नव्हते. मुलीही म्हणू लागल्या, "काका, दुकानाचा माल संपणार आहे." शेवटी त्यांनाही रिकाम्या दुकानात बसून काम करता येत नव्हते. त्यामुळेच दुकान खूप दिवस बंद होते आणि माझे नुकसान होत होते. मी ठरवलं, हे दुकान, हे घर, माझी जमीन माझे जावई आणि मुलीच्या नावावर का द्यायची नाही? माझी मुलगी या घरात येऊन राहील आणि तिला हवे असल्यास ती तिच्या सासरच्यांनाही इथे आणू शकते. हे सर्व लोक या घरातच राहतील आणि अशा प्रकारे माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर राहील. तीही माझी सेवा करत राहील. आता मी एकटाच आहे. माझा जावईसुद्धा माझा एकटाच भार उचलेल. असो, त्या बदल्यात मी या लोकांना खूप काही देणार आहे. हे मी माझ्या मुलीला सांगितल्यावर माझी मुलगी अचानक घाबरली आणि म्हणाली, "पप्पा, प्लीज असे पाप करू नका." मी म्हणालो, "मी काही पाप करत नाहीये मुलगी. शेवटी तू माझी मुलगी आहेस आणि तुझ्या भावाने त्याच्या इच्छेनुसार लग्न केले आहे. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. मग हे सर्व तुझेच आहे आणि मला मरण्यापूर्वी हे सर्व तुझ्या नावावर द्यायचे आहे." मग माझ्या मुलीने मला काहीतरी सांगितले ज्याने मला शहारे आले. माझी मुलगी म्हणाली, "बाबा, खरे तर माझे सासरचे लोक खूप लोभी आहेत. तुम्ही हे सर्व माझ्याच नावावर करावे असेच त्या लोकांना वाटते. तुम्हाला माहीत नाही की तुम्ही हे सगळं माझ्या नवऱ्यासमोर बोलला तर मोठा गोंधळ होईल. म्हणून माझ्या नवऱ्यासमोर असं बोलू नका." माझ्या मुलीचे म्हणणे ऐकून मी तिला म्हणालो, "ठीक आहे, काळजी करू नको. मी त्याला काहीही बोलणार नाही." अशा प्रकारे हे प्रकरण संपले. काही दिवसांनी माझी मुलगी सासरी गेली. तिला जायचे नव्हते, पण तिचा नवरा तिला घेऊन गेला, कारण तिला आमच्या ठिकाणी राहून खूप दिवस झाले होते. कसा तरी आजारी अवस्थेत मी दुकान उघडायला गेलो. माझ्याकडे थोडे पैसे होते. मी दुकानात काही सामानही भरले होते. अशा रीतीने माझे काम चालू होते. पण बरेच दिवस झाले माझी मुलगी आली नाही. मी तिला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पतीचा फोन जात नव्हता. मला वाटले 1-2 दिवसात मी माझ्या मुलीच्या सासरच्या घरी तिला भेटायला नक्की जाईल. इतके दिवस ती घरी का आली नाही? पण दुसरा दिवस येताच माझी मुलगी दारातून घरात शिरताना पाहून मला धक्काच बसला. तिची प्रकृती फारच वाईट होती. माझी मुलगी अचानक घाबरली आणि म्हणाली, "नाही बाबा, तिकडे जाऊ नका. मी खरं सांगते मला काय झालंय ते." माझी मुलगी म्हणाली, "ज्या दिवशी तुम्ही माझ्याशी तुमची मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित करण्याबद्दल बोलत होतास तेव्हा माझा नवरा दारात उभा राहून हे सर्व ऐकत होता. ज्या दिवसापासून मी इथून गेले त्या दिवसापासून तो माझा छळ करत आहे. तो मला मारहाण करतो आणि जा आणि माझ्या वडिलांची सर्व संपत्ती माझ्या नावावर करून घे असे म्हणतो." माझी मुलगी म्हणाली, "पप्पा, तुम्हाला माहीत नाही का की ते खूप लोभी लोक आहेत. त्या घरात माझं लग्न झाल्यापासून त्यांनी मला एक क्षणही शांततेचा जगू दिला नाही. माझ्या सासूबाई माझ्याशी गैरवर्तन करतात. ती माझ्याशी एखाद्या प्राण्यासारखी वागते. ती मला घरातील दासी म्हणून ठेवते आणि माझा नवरा खूप लोभी आहे. तो नेहमी मला सांगतो की जा आणि माझ्या वडिलांकडून पैसे घे, पण मी त्याला प्रत्येक वेळी नकार द्यायचो. पण ज्या दिवसापासून त्याला कळालं की तुला हे सगळं माझ्या आणि त्याच्या नावावर करायचं आहे, त्या दिवसापासून तो बेचैन झालाय आणि मला रोज मारतोय की मी इथे यावे. मी इथे येऊन माझी संपत्ती मागावी. तुला माहीत नाही बाबा, जर तू त्याच्या नावाने हे सर्व केले तर तो मला आणि तुला सोडून जगू देणार नाही. तो आपल्याशी खूप वाईट वागेल, कारण त्याचा हेतू वाईट आहे. आज त्याने मला मारले. आज तो मला मारहाण करून जीवाशीच मारणार होता. त्याच्यापासून जीव वाचवून मी मोठ्या कष्टाने येथे आले आहे." आज माझ्या मुलीचे बोलणे ऐकून मी माझ्या मुलीला मिठी मारली. ती गरीब मुलगी खूप रडत होती. आज मला जाणवत होतं की मी आयुष्यभर तिच्यावर खूप अन्याय केलाय. फक्त कोणाशी नाही तर इतर मुलींसोबतही मी खूप चुकीचं केलं. मुली वाईट नसतात, त्या खूप चांगल्या असतात. घाईघाईने लग्न करून मी माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. माझ्या मुलीच्या सासरच्या लोकांनी तिला इतका त्रास दिला हे मला माहीत नव्हते. तिने आजपर्यंत येऊन मला काहीच सांगितले नव्हते. आज जेव्हा गोष्टी मर्यादेपलीकडे गेल्या तेव्हा माझी मुलगी त्या घरातून पळून आली. मी माझ्या मुलीला म्हणालो,
मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. तुझ्या शरीरावर अनेक जखमा आहेत. चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. आधी मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यानंतर मी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माझ्या मुलीची जबानी घेतली. तेव्हा माझ्या मुलीचे पोलिसांना सर्व सत्य सांगितले. माझ्या मुलीला अशा प्रकारे मारहाण करणे त्यांना महागात पडले. पोलिसांनी माझ्या मुलीची सासू आणि तिच्या पतीला मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपासाठी अटक केली होती. माझ्या मुलीने पुन्हा त्या क्रूरांकडे परत जावे असे मला वाटत नव्हते. म्हणूनच मी हे सर्व केले आणि मला माझ्या मुलीला आणखी त्रास होऊ द्यायचा नव्हता. त्या दिवशी माझी मुलगी खूप रडली आणि मी त्या दिवशी तिचे दुःख समजू शकलो. माझी मुलगी इतकी चांगली होती की मी तिच्यातील चांगले पाहण्याचा प्रयत्न केलाच नाही. माझ्या मुलीने मला खूप साथ दिली. मला आजारी वाटू लागले. माझ्या जागी तिने माझ्या कॉस्मेटिकच्या दुकानात बसून माझा व्यवसाय हाती घेतला होता. मी माझ्या मुलीला सुद्धा सांगितले होते की मी तुझे दुसरे लग्न करीन. पण माझी मुलगी म्हणू लागली की बाबा, आता मला दुसरे लग्न करायचे नाही. तुझी सेवा करायला कोणी नाही. मला आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची आहे, कारण मला माझ्या वडिलांना सुरक्षित बघायचे आहे. माझा मुलगा परत आला नाही. मला एकच मुलगी होती जिचे मी माझ्या इच्छेने लग्न केले होते. तरीही ती तिच्याच घरात राहून सासरच्यांचा अत्याचार शांतपणे सहन करत होती. मी हात जोडून माझ्या मुलीची माफी मागितली आणि तिला माफ करण्यास सांगितले. मी तिच्याशी जे काही केले त्याबद्दल मला खूप वाईट वाटत होते. पण माझी मुलगी म्हणाली, वडीलही त्यांच्या मुलींची माफी मागतात का? मी घरी आजारी असताना माझी मुलगी माझे दुकान सांभाळत आहे. आता माझी मुलगी काय करते यावर माझा काही आक्षेप नाही. ती कुठे जाते आणि काय परिधान करते. परंतु हे सर्व असूनही माझ्या मुलीने कधीही तिच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारी कोणतीही चूक केली नाही. मला सांगायचे आहे की मुली कधीच ओझे नसतात. मुलींची कदर करायला शिका. त्या बापाच्या मस्तकावर बसलेले हिरे असतात. आजही मला माझ्या मुलीसोबत आयुष्यभर केलेल्या चुकांची खूप लाज वाटते आणि मला वाटते की मला मुलगी नसती तर माझे काय झाले असते. ज्या मुलीवर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात प्रेम केले नाही, तिने माझी इतकी सेवा केली की कदाचित मी आयुष्यभर तिच्या उपकाराची परतफेड देखील करू शकणार नाही. तुम्हालाही अशी एखादी मुलगी आहे का? आणि तुमच्याकडेही तुमच्या मुलीबद्दलच्या प्रेमाचा काहीतरी किस्सा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.